नमस्कार, महासागरच्या खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। बारामती हे महाराष्ट्राचे सत्ता केंद्र होते, आजही आहे आणि पुढेही राहील। काही वर्षांपूर्वी शरदचंद्र पवार हे या बारामतीचे राजकारणातील सर्वेसर्वा होते। आपल्या खांद्यावरचे ओझे काही प्रमाणात कमी करण्याकरता त्यांनी काही भार आपले पुतणे अजित पवार यांच्या खांद्यावर टाकला। त्यानंतर पुन्हा काही भार त्यांनी आपलीच प्रिय कन्या सुप्रिया यांच्यावर टाकला। हे दोन बहीण भाऊ राज्यात आणि केंद्रात आपल्या बारामतीची विजय पताका अशीच फडकवत राहतील, हा माननीय पवार साहेबांचा आराखडा होता। पण गेल्या काही वर्षांपासून अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये आपला वेगळा गट बनवला आणि 1.25 वर्षांपूर्वी शरद पवार यांच्या मनात असलेल्या आडाख्याला असा काही तडाखा दिला की त्यामुळे आपल्या राज्याचे सगळे राजकारण बदलले। मोठ्या पवार साहेबांच्या मनात काय आहे, त्यांच्या डोळ्यात काय आहे, त्यांच्या तोंडात काय आहे याची कल्पना भल्या भल्या राजकारणातील खेळाडूंना सुद्धा करता येत नाही। ही अशी मतिगुंग करणाऱ्या बारामतीची किमया बारामतीच्याच पवार साहेबांनी अशी पेरून टाकली आहे की त्यामुळे भले भले राजकारणातील बहादर त्या झटापटीत सहजपणे चित झालेले आम्ही पाहिलेले आहेत। आता आज पवार साहेबांनी यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढणार नाही असे जाहीर करून टाकलेले आहे। यासोबतच राज्यसभेत जाणार किंवा नाही याचाही विचार केला नाही अशी ही त्यांची घोषणा आहे। हे जर त्यांनी 2 वर्षांपूर्वी केले असते तर अजित पवार कशाला बाहेर पडले असते? आपल्या हाती कारभार सोपवा हीच तर अजितदादांची मागणी होती, फक्त ते बोलले नाहीत इतकेच सत्य आहे। अजितदादांना भाजप सोबत जाण्यापेक्षा सत्तेसोबत राहणे आवडते, त्यामुळे त्यांनी जे पत्ते टाकले होते ते हुकुमाचे पत्ते मोठ्या पवार साहेबांना यश देणारे ठरले नाहीत। उद्धवरावांच्या शिवसेनेमध्ये शिवसेनेला जसा झटका बसला अगदी तसाच झटका पवार साहेबांच्या राष्ट्रवादीलाही बसला। काल भाषण करताना राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह केवळ बाळासाहेबांचेच होते आणि आहे असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे घड्याळ हे चिन्ह सुद्धा फक्त आणि फक्त शरद पवार यांचेच होते आणि आहे अशी निसंदिग्ध ग्वाही दिली किंवा सोप्या भाषेत त्यांनी भूमिका मांडली असे आपण म्हणू शकतो। पण प्रत्यक्षात काय झाले? धनुष्यबाणही गेला आणि घड्याळही गेले। ज्यांनी धनुष्यबाण घेतला त्यांना त्या चिन्हाचा फायदा झाला। मशालीखाली 9 खासदार आले तर धनुष्यबाणाचेही 7 खासदार आले। पण इकडे राष्ट्रवादीचे ओरिजिनल घड्याळ होते, त्यांच्या राष्ट्रवादीचा फक्त एकच खासदार आला। म्हणजेच जसे 2019च्या निवडणुकीत काँग्रेसला जसा 1 खासदार मिळाला होता तसाच हा प्रकार झाला। मात्र शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या समस्या जाणणाऱ्या आणि त्यांना जाणणाऱ्या त्यांच्या निष्ठावंत पुत्रांना बरोबर निवडून आणले। आताच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या भोंगळ जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, तसेच उबाटा सेनेच्या जागा वाटपातील गफलतीचीही चर्चा ही जोरात होत आहे। पण शरदचंद्र गोविंद पवार यांच्या गोविंद बागेतील दिवाळीच्या महामिलनाला अशी काही गर्दी लोटली की त्यामुळे आताच्या विधानसभेतही अगदी नाकावर टिचून उमेदवार विजयी होतील असे म्हणायला काय हरकत आहे? भारतीय जनता पक्षाची मोठी प्रचार यंत्रणा, भरपूर सोयी सवलती, दाराशी जाऊन प्रचार करणारे प्रचारक यांच्या तुलनेत काँग्रेस आणि शिवसेना कुठेही सरस वाटत नाही। पण शरदचंद्रजी पवार यांनी एक असे काही तारे निवडले आहेत की त्यांना फारच वेगळे स्थान आहे। शरद पवार यांनी निवडलेल्या अशा ताऱ्यांना पराभूत करणे सोपे नाही। पवार साहेब असे वेगळे रसायन आहे की हे रसायन कोणाला पावेल याची कल्पना भल्या भल्यांना येऊ शकत नाही। पवार साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना 14 निवडणुकांच्या प्रसादानंतर म्हणजे जसे श्रीरामाने 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येवर राज्य केले त्याचप्रमाणे शरद पवार हे सिंहासनावर न बसताही महाराष्ट्रावर राज्य करतील, किंबहुना देशावरही अधिराज्य गाजवतील यात शंका नाही। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।